सोलापूरमध्ये मनसेचा पदाधिकारी बाळासाहेब सरवदेच्या हत्येचा आरोपी भाजप उमेदवार शालन शिंदे तुरुंगात असताना विजय होतोय. एकही दिवस प्रचार न करता त्या उमेदवाराचा भरघोस मताने विजय होतोय. याला काय म्हणायचं? का जनतेचं समर्थन हे आरोपीला आहे? का बरेच वेळा जनता म्हणते की भाजप हे ईव्हीएम मशीन हॅक करते, मतामध्ये लुटमार करते, चोरी करते. चला ठीक आहे, मान्य करू की त्या ठिकाणी मतमोजणीमध्ये भाजपने हेराफेरी केली, परंतु त्याची तो दुसरी बाजू जालन्यामध्ये श्रीकांत पंगारे नावाचा एक उमेदवार थांबला होता, ज्याच्यावरती 5 सप्टेंबर 2017ला बेंगलोरची पत्रकार गौरी लंकेच्या हत्येचा आरोप होता. त्याचबरोबर स्वतःजवळ दारू गोळा स्फोटके बाळगण्याच्या कायद्याखाली सुद्धा त्याला अटक झाली होती. ही केस त्याच्यावरती चालू आहे कोर्टामध्ये. या केसची सुनावणी झाली नाही, हत्येच्या केसची सुनावणी झाली नाही. तोपर्यंत तो माणूस इकडं उमेदवारीला थांबतो आणि भरघोस मताने निवडूनही येतो. त्याच्या विरोधात भाजपचा उमेदवार असताना सुद्धा 2000 मताने तो आघाडीवर येतो आणि त्याचा विजय होतोय. मग याला काय म्हणायचं? जनतेचं समर्थन हे आरोपीलाच आहे ना. मग ज्या वेळेला हत्याकांड होतो, बलात्कार होतो, हत्या होते, त्यावेळेला जनता कॅन्डल घेऊन रस्त्यावर उतरते आणि त्याच आरोपीला हीच जनता भरघोस मताने निवडणुकीमध्ये विजय करून देतो. मग काय म्हणायचं या जनतेला?